आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्राचे मंत्री आणि अतुलजी सावे साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर संभाजीनगर चे आपले जिल्हाध्यक्ष जी सुद्धा उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे ही पत्रकार परिषदेला प्रिया आमचे शहर अध्यक्ष पण शहर जिल्हा अध्यक्ष माननीय किशोरजी थोडे उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या शहरातील आपल्या जिल्ह्यातील जिल्हा युवा अधिकारी व नेहरू युवा केंद्राच्या मेघा संवाद त्या केंद्र शासनातर्फे उपस्थित आहेत. याचबरोबर आपले जिल्हा क्रीडा अधिकारी श्री देसाई उपस्थित आहेत. ही पत्रकार परिषद अत्यंत वेगळी पत्रकार परिषद होती आणि अत्यंत आपण ही पत्रकार परिषद आम्हाला घेण्याचं सौभाग्य मिळालं म्हणून आम्ही एक स्वतःला सौभाग्य समजतो आमचं. कारण आपल्या देशाचे पोलादी पुरुष ज्यांचा निर्धार आणि एकतामुळे भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर अखंड राहिला असे सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आहे. आणि ही पत्रकार परिषद 150व्या जयंती निमित्त असल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्याचबरोबर उद्याचा जो कार्यक्रम आहे, कारण 150वा जयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आता हे कार्यक्रम काय काय आहे त्याच्याबद्दल मी माहिती देणारच आहे. पण आपल्या सर्वांना माहित आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरात मधील एका ग्रामीण भागामध्ये झाला आणि त्या ग्रामीण भागाचं नाव आहे करमसाद. करमसाद गावी 1875 साली जन्म झाला. जन्म झाल्यानंतर इंग्लंड येथे त्यांनी बॅरिस्टरची डिग्री घेतली, वकिली सुरू केली. पण भारत देश त्यावेळेस पारतंत्र्यामध्ये होता आणि ते असताना 1918 मध्ये त्यांच्या माध्यमातून खेडा सत्याग्रह झाला. तो शेतकऱ्यांचं टॅक्स माफ करावा म्हणून होता. त्याचबरोबर 1928 मध्ये त्यांनी बारडोली शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह केला. दोन्ही सत्याग्रहामध्ये ते यशस्वी झाले म्हणून येथील शेतकऱ्यांनी त्यांना सरदार ही पदवी दिली. म्हणून आपण सरदार वल्लभभाई पटेल असं त्यांना म्हणतो. नंतर महात्मा गांधीचा जो सत्याग्रह चालू होता, महात्मा गांधीचं जे आंदोलन चालू होतं, असहकार आंदोलन असेल किंवा भारत स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या लॉंग मार्च असेल त्या सर्व गोष्टींमध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे सहभागी झाले आणि भारत देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी त्यांचा देहांत आवाज हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. हे झाल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे भारत देश स्वतंत्र झाला. पण भारत देश हा छोट्या छोट्या राज्याचा देश. 562 संस्थानं या भारत देशामध्ये होते आणि 562 संस्थानामध्ये तत्कालीन प्रधानमंत्री माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की हे संस्थान आपल्याला डिझॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याच्यासाठी गृहमंत्री म्हणून यांच्याकडे जबाबदारी दिली. 562 पैकी 561 संस्थानाची जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी 561 ठिकाणी छोटी छोटी राज्य, त्याच्यामध्ये आपला हैदराबाद होता, त्याच्याबद्दल मी बोलणार, पण ही त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झाली आणि एकच राज्य त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे स्वतःकडे घेतलं होतं ते काश्मीरचं राज्य होतं आणि त्याचा शेवटपर्यंत प्रॉब्लेम होता. 370 कलम त्यांच्याच नेतृत्वात चालू होतं. ते आता प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि अमित भाई शहा गृहमंत्री म्हणून त्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी झालो. एकंदरीत भारताला एकनिष्ठ करण्याचा निर्धार, भारताला एकता आणि अखंडता करण्याचा जो निर्धार होता प्रधानमंत्री मोदी साहेबांचा, प्रधानमंत्री गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलचा, तो अत्यंत महत्वाचा होता. आणि त्यांची 150वी जयंती आपण साजरी उद्या करणार आहोत. उद्यापासून हे कार्यक्रम होत. हे कार्यक्रम करत असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून जे केंद्राचं डिपार्टमेंट आहे, जे नेहरू युवक केंद्र आहे, त्या माध्यमातून आणि स्पोर्ट्सच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून काही कार्यक्रम आहेत आणि काही संघटना म्हणून सुद्धा आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे.
यामध्ये मी वेगवेगळे कार्यक्रम सांगू इच्छितो. याच्यामध्ये 6 तारखेला म्हणजे 6 ऑक्टोबरला पहिली पत्रकार परिषद आपल्या देशाचे स्पोर्ट्स तथा क्रीडा किंवा स्पोर्ट्स मंत्री तथा युवा मंत्री मनसुखभाई मांडविया यांनी पत्रकार परिषद घेतली आणि उद्यापासून म्हणजे 31 तारखेपासून ते 25 नोव्हेंबर पर्यंत वेगवेगळ्या ग्रामीण क्षेत्रात असेल, शहरी क्षेत्रामध्ये असेल, वेगवेगळ्या पदयात्रा काढण्याचा संदेश त्यामधून माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करून सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम सरकारतर्फे आणि कार्यकर्त्यातर्फे आम्ही करणार आहोत. ग्रामीण भागात जर असेल तर वेगवेगळ्या गावामध्ये पदयात्रा काढून, शहरामध्ये वॉर्ड असेल, कॉलनी असेल यामध्ये काढून आम्ही हा संदेश देणार आहोत. पदयात्रा त्या पदयात्रा 25 तारखेपर्यंत काढायच्या आहेत. पण त्या जिल्ह्यातून जे एका लोकसभेतून साधारण 5 कार्यकर्त्याची निवड केल्यानंतर ही 5 कार्यकर्ते जे सहभागी होते, जे सरदार वल्लभभाई पटेलच्या कार्याने प्रेरित झालेले असे 5 कार्यकर्ते निवडून नेहरू युवक केंद्रातर्फे त्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचं जे गाव आहे करमसार या ठिकाणी त्यांना 25 तारखेला पोहोचायचं आहे. 25 नोव्हेंबरला गेल्यानंतर त्या ठिकाणी 25 नोव्हेंबरला म्हणजे 26 नोव्हेंबर आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस. 26 नोव्हेंबर हा आपल्या देशाची घटना ही घटना समिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते अध्यक्ष होते. घटना समितीने प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती दिलेला 26 नोव्हेंबरचा मुहूर्त साधून 26 नोव्हेंबरला करमसार या गावातून एक लॉंग मार्च निघणारा. लॉंग मार्चच्या माध्यमातून ही यात्रा लॉंग मार्च ही यात्रा आपणाला जे केवडिया म्हणजे सरदार सरोवर मध्ये जे सरदार वल्लभभाईचा स्टॅच्यू ऑफ युनिटी जो आहे तर त्या ठिकाणी ही यात्रा पोहोचणार आहे. साधारण 143 किलोमीटरचा हा प्रवास आहे. हे या यात्रेला लॉंग मार्च असं नाव दिलेलं आहे. असा हा पदयात्रा किंवा एक भारत श्रेष्ठ भारत युनायटेड भारत चा मेसेज आपणाला या यात्रेच्या माध्यमातून द्यायचा आहे. हे करत असताना 2 वर्षापूर्वी हे दुसरा कार्यक्रम 2 वर्षापूर्वी माय युवा भारत माझा तरुण भारत हे एक पोर्टल केंद्र सरकारच्या माध्यमातून तयार केलेलं आहे आणि ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून जे पोर्टल तयार झालेलं आहे त्या पोर्टलमध्ये वेगवेगळे युवा यांना आकर्षण करून त्यांना रजिस्टर करावं आणि त्या माध्यमातून कार्यक्रम घ्यावे अशा सूचना आम्हाला आलेल्या आहेत. यामध्ये एसे रायटिंग, सेमिनार, फोटो एक्झिबिशन, नशामुक्त भारत अशा वेगवेगळे विषय देऊन त्याच्यावरती सेमिनार घ्यायचे, त्याच्यावरती एसे कॉम्पिटिशन घ्यायचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे. त्यामध्ये स्वदेशी मेला, योगा कॅम्प, हेल्थ कॅम्प, स्वच्छता ड्राईव्ह हे करत असताना आपल्या माध्यमातून आपल्या भागातील सर्व युवा असतील, प्रॉमिनंट खेळाडू असतील, रिटायर्ड ऑफिसर्स असतील, रिस्पेक्टेड सिटिझन्स असतील, वेगवेगळे प्रोफेशनल्स असतील, ज्यांना आम्ही आवाहन करतो की आपल्या भागातील ज्यावेळेस यात्रा निघेल त्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि फक्त सहभागी न होता सहभागी व्हायचंच आहे त्यामध्ये आपण ऍक्टिव्हली रोल करावा असं मी या आपल्या मार्फत विनंती करतो. हे करत असताना आपल्या सर्वांना माहित आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचं एक ध्येय, एक दृढ निश्चय होता, एक निर्धार होता. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला भारत देश हा युनायटेड असायचा आणि हा युनायटेड आहे. तर हे करत असताना देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांनी सुद्धा एक दृढ निश्चय केला की भारताला एक विकसित राष्ट्र बनवायचं, विकसित 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचं. आणि हे करत असताना आपल्याला आपल्या भारत देशाला आत्मनिर्भर करावं लागेल.
स्वावलंबी बनावं लागेल आणि स्वावलंबीसाठी त्या आत्मनिर्भर भारत देश बनवायचा असेल तर त्याला स्वावलंबीचा नारा दिलेला आहे. तर एकंदरीत जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते आम्ही घेणार आहोत. त्याच्यामध्ये विशेष करून सर्वांनी सामील व्हावं अशी आमची विनंती आहे. आजच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यामध्ये अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्या मार्फत उद्या सकाळी 8 वाजता दिसेल 8 बजे सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा म्हणजे शहागण इथपर्यंत एकता दौड म्हणजे हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याचबरोबर कारण आज मी पेपरला असं वाटलं होतं की पोलीस आणि क्रांती चौकातून त्याचे काढलेले तर आता बैठक झाली आणि आपल्या शहराची बोलो आपण पुढे मॅडम बोलो. संदर्भ में हमारे माननीय सांसद महोदय ने बताया है कि 31 अक्टूबर से 25 नवंबर तक ये पद यात्राएं सारे देश के सभी जिलों में आयोजित की जाएंगी और इसी संदर्भ में कल 31 अक्टूबर है सरदार वल्लभ भाई पटेल जी का जन्म दिवस है, तो उसी उपलक्ष्य में कल सुबह 7:30 बजे जिलाधिकारी कार्यालय से हम एक पद यात्रा का आयोजन करने वाले हैं, जो पद यात्रा शाहगंज सरदार वल्लभ भाई पटेल प्रतिमा में का समापन होगा। तो सभी से आह्वान है कि वो इस पद यात्रा में सुबह जुड़े अधिक से अधिक संख्या में और इसको एक हम सक्सेसफुल कार्यक्रम के रूप में इसका आयोजन करें। मी आपल्याला बोलताना माय भारत पोर्टलवर बोलतो. माय भारत पोर्टल हे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 31 ऑक्टोबर 2023 साली ओपन करण्यात आलेलं आहे. यामध्ये जास्तीत जास्त युवांनी या पोर्टलशी जोडलं पाहिजे आणि सरदार वल्लभभाई पटेलचे धैर्य कार्य पाहून त्यांच्याकडे त्यांनी आकृषाने बघून डेव्हलप झालं पाहिजे आणि साधारण 1 लाख तरुण प्रेरित होऊन सरदार वल्लभभाई पटेलच्या ध्येयानं कार्याने प्रेरित होऊन देश सेवेसाठी यावेत असा संकल्प किंवा अशी अपेक्षा प्रधानमंत्री मोदी साहेबांची आहे. म्हणून आपल्या माध्यमातून मी विनंती करणार आहे की माय भारत या पोर्टलचं जास्तीत जास्त युवांनी तिथे एक मिनिट आपल्या यांचं पहिले आजच्या प्रसंगी स्वागत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारत हा अखंड भारत राहावा याकरता नेहमीच आणि म्हणून उद्या रन फॉर युनिटी या विषयावर उद्या कलेक्टर ऑफिस ते सरदार वल्लभभाईंचा पुतळा जो शागेजमध्ये तिथपर्यंत आपण जाणार आहोत. आमची सगळ्यांना विनंती की आपण आपल्या माध्यमाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करावं आणि रन फॉर युनिटी जो आपला ध्येय आहे त्या ध्येयामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं. एक युवा पिढी आणि सगळ्यांना आवाहन करावं याची विनंती. तुम्हाला काही विचारायचं आहे? मग तुम्ही सांगा सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हा म्हणून विनंती करा.